आजचा हा व्हिडिओ खास महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षण सेवकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्ही 3 वर्षे कमी मानधनावर काम करत असाल, नियमित शिक्षकाप्रमाणे जबाबदाऱ्या पार पाडत असाल आणि तरीही तुमच्या मेहनतीला न्याय मिळत नाही असे वाटत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे। कारण समान काम समान वेतन या तत्वावर आधारित लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचत आहे। समान काम समान वेतन या तत्वाचा अर्थ असा आहे की एकाच प्रकारचे आणि समान मूल्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या प्रकारावरून भेदभाव करता येत नाही। कायमस्वरूपी किंवा कंत्राटी अशी विभागणी करून वेतनात मोठी तफावत ठेवणे हे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14 समानतेच्या अधिकाराच्या विरोधात मानले जाते। मग महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांना नियुक्तीनंतर 3 वर्षे अत्यंत कमी मानधनावर काम करावे लागते। या काळात ते नियमित शिक्षकाप्रमाणेच अध्यापन करतात, शाळेतील सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात, मात्र त्यांना केवळ 16,000 ते 20,000 रुपयांच्या आसपास मानधन दिले जाते। काम आणि वेतन यामधील ही तफावतच आजच्या न्यायालयीन लढ्याचा केंद्रबिंदू आहे। या संदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत। याआधी या प्रकरणाची सुनावणी 29 जून रोजी होणार होती, परंतु हीच आता सुनावणी पुढे येऊन म्हणजेच 2 एप्रिल रोजी निश्चित करण्यात आलेली आहे। ही बाब शिक्षण सेवकांसाठी सकारात्मक मानली जात असून या प्रकरणात गती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हो, कारण की 2 एप्रिल ही म्हणजे आता थोडी लवकर तारीख आलेली आहे। पूर्वी 29 जूनला ही सुनावणी होणार होती। त्यामुळे या लढ्यात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निकालाचा आधार देखील घेतला जात आहे। समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वेतनातील मोठी तफावत असंवैधानिक ठरू शकते। हा मुद्दा आता अधिक भक्कमपणे मांडला जाऊ शकतो आणि मांडला जात देखील आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांच्या प्रकरणातही हा निर्णय महत्त्वाचा आणि कायदेशीर आधार ठरू शकतो। मित्रांनो आणि सर्व शिक्षकांनो, जर न्यायालयाने समान काम समान वेतन हे तत्त्व लागू केले तर शिक्षण सेवकांना नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासूनच नियमित शिक्षकाप्रमाणे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो। तसेच 3 वर्षाच्या तुटपुंज्या मानधनाची पद्धत रद्द होण्याची शक्यता देखील निर्माण होऊ शकते। होय, कारण की शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे, ही केवळ पगाराची बाब नाही, तर ही बाब आहे शिक्षकांच्या सन्मान आणि समानता आणि न्याय मिळवण्याच्या लढाईसाठी असलेली ही मागणी आहे। येणारी 2 एप्रिलची सुनावणी ही या लढ्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरू शकते। म्हणून सर्व शिक्षण सेवकांनी या व्हिडिओकडे आणि सर्व माहितीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे। सर्व तुम्ही या 2 एप्रिलच्या सुनावणीसाठी वाट पाहून आहात। तुम्हाला शुभेच्छा। धन्यवाद।